आता एक मोठी बातमी आहे महायुतीच्या उर्वरित जागा वाटपासंदर्भातली। आज महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। ठाणे आणि नाशिक या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाटेला जाणार असल्याचं कळतंय। मात्र नाशिकच्या उमेदवारीबाबत अजूनही सस्पेन्स हा कायम आहे। तर पालघर आणि दक्षिण मुंबईवरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेची सुरू आहे। दरम्यान ठाण्यातून नरेश म्हस्के यांचं नाव आता जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दक्षिण मुंबईतून मंगल प्रभात लोढा आणि यामिनी जाधव यांच्या नावाची ही सध्या चर्चा सुरू आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडनं। सूरज, पाहतोय महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे, मात्र तो आज सुटेल अशी शक्यता वर्तवली जाते। काय नेमक्या घडामोडी आज घडू शकतील? नक्कीच आज राहुल शेवाळे देखील यांचा अर्ज भरला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत आणि आज महायुतीच्या इतर ज्या उरलेल्या जागा आहेत त्यांच्या नावाच्या घोषणा होऊ शकते। ठाणे आणि नाशिक या दोन्ही जागा ज्या आहेत त्या शिवसेनेला दिलेल्या आहेत अशी जी माहिती आहे ती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। मात्र पालघर आणि दक्षिण मुंबईवरून जे आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये अद्याप रस्सीखेच कायम आहे आणि ठाण्यातून प्रताप सरनाईक तसेच नरेश म्हस्के या दोघांचं नाव जे आहे त्या आघाडीवरती आपण जर का पाहायला गेलं तर भाजपने देखील ठाण्यावरती दाखवलं होतं की आम्हाला ठाणे हवं आहे म्हणून। तर दुसरीकडे दक्षिण मुंबई देखील भाजपच सांगते की आम्हाला हवं आहे म्हणून। दक्षिण मुंबईतून मंगल प्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा आहे, तर दुसरीकडे शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा आहे। दक्षिण मुंबई देखील भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच जी आहे रस्सीखेच पाहायला मिळते। मात्र नाशिकच्या उमेदवारीबाबत जे आहे सस्पेन्स जो आहे तो कायम आहे हे सांगितले जाते। मात्र आज या सर्व जागेचा तिढा जो आहे तो सुटला जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण पाहतोय महायुतीच्या जागा वाटपांचा तिढा हा आज सुटेल अशी शक्यता वर्तवली जाते। आता कोणाच्या नावावर नेमकं शिक्कामोर्तब होतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल।